तर मित्रांनो नमस्कार, मी तुमचे ए आता बघा कामावर आलो आहे आणि आता मोटर त्यानं चालू करून घेतलो आहे. आणि परवा आपण का नाही जरा पेरूचं झाडं आणि केळे त्यानं जरा रोपं लावून घेतलेलं आणि जर पाऊस पडायला म्हणून का नाही पाणी त्यानं काय पाजलं नव्हतं, कारण काय पावसाचं काय वातावरण नाही. त्यामुळं का नाही जरा केळीला त्यांना जरा पाणी सोडून घेऊया, कारण की आता नवीन रोपं आहेत. जरा पाणी सोडलं की बरं होते. तर चला शेताकडे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं रोपं त्यांना लावून घेतले आणि तसं त्याला पाणी सोडेल. तर आता बघा शेतात आलो आहे, तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं आम्ही रोपं लावून घेतले. हे बघा, हे असं 1 2 3 लाईनगाने केळी लावून घेतले आणि इकडं त्यांनी पेरवतन आहेत. आणि ही पहिलाच केळीचं बाग आहे, आपला पहिलाच केळी बाग आहे. तरी पण आता सगळी का सगळे प्युअर असं देशीचं रोपं लावलं आहे सगळं. हे बघा अशा पद्धतीचं आहेत. आणि पाऊस पडायला म्हणून का नाही पाणी त्यानं काही सोडलं नव्हतं. आता का नाही पाणी सोडून घेऊया आपण. तुम्हाला दाखवतो पेरूचं झाडं ते लावलं इथं आपण. हे बघा पेरूचं रोपं ते आहे ते. आणि का नाही म्हणजे पाऊस पडेल या हिशोबानं आपण रोपं लावलेलं. तर काय पावसाचं काय वातावरण नाही. तर आता का नाही मोटर पण चालू केले, कॉल चालू करून घेतो आणि पाणी चालायला सुरू करतो. तर चला पाणी आता बघा सरी पाणी त्यांनी चालू करून घेतले. हे बघा पाणी आता चालू केलं आहे आणि आता 2 सऱ्या पाजून घेतले पाणी. तर काय पाणी काही जाईना चढ असल्यामुळं का नाही. बघा हे 2 सऱ्या असं पाजून घेतले आणि का नाही चढाव असल्यामुळं का नाही जरा काय पाणी चढायला झाले. हे बघा असं पाणी तटायला लागले. आणि त्या पलीकडे एक हॉल आहे, त्या हॉलला आपण काय कवा ओपन केलं नाही. आता बघूया. बघा असं पाणी साठा लागले. पाणी जरा चढ असल्यामुळं का नाही पाणी पुढं जाईना झाले. आमचा बघा असं येतोय सगळं शेत आणि का नाही पाणी चढना. जरा दुसरीकडे हॉल रान वाळल्यामुळं का नाही पाणीच पडणं झाले. बघा कसं की पावसाच्या जीवावर केळी वेळी लावले, पेरूजन लावले. तर काय पाऊस काय खोळंबा केला आहे. बघा वातावरण बघा ऊनच पडायला लागले. कारण पावसाचं काय नावच घेना. आता रोपं ते लावून घेतले, हाय पाणी म्हणून लावून घेतले. तरी पण पाणी किती चालणार आहे. पावसाच्या जीवावर सगळं चालते तसं का नाही हे चालत नाही. बघा हे सगळं असं पेरू ते लावून घेतले. सगळं पेरू, चिकू, डाळिंबीर सगळं मिक्स लावून घेतले. तर काय पाणीच नाही. बघूया आता पाऊस पडलं तर बरं होईल. जरा त्या कोपऱ्याला एक आणि तिथे एक टी आहे, टी बघूया ओपन होते का. लई दिवसाला ओपन केलं नाही, जरा काढून बघूया. तर चला तिकडं बघा पाणी चढना तिकडं. इकडं चढीव असल्यामुळं हे बघा तिकडं पाणी येणं झाले. बघूया इकडे हॉल कुठं आहे, एक हॉल चालू करून बघूया. बघा हे असा पद्धतीनं सऱ्या आहे, सऱ्या व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे. सऱ्या व्यवस्थित करून मग पाणी वाढायला पाहिजे. लई दिवस झालं टीप खोललं नाही ते, जर मी कुठं आहे बघितलं बी नाही. कारण की आता मी लई दिवसांनी इकडे यायला लागले. बघूया टी कुठं आहे, बघूया पाणी चालू करून. आता टी उडका लागलो आहे, तीच गावानं झाला आहे कुठं आहे. बघा एवढं असं योग किचकडा झाला आहे, झाडे बिडं वाढल्यात. तीच गावानं झाला आहे टे कुठं आहे म्हणून. ते हुडकाय पाहिजे. मग सऱ्या बघा हे असं सरी घेऊन मग कुठं तर हे करायला पाहिजे. आपल्या हातानं काय होत नाही, भरपूर ऊन पडायला लागले. तरी पण का नाही ती उडकं एवढं झाले. आणि का नाही एवढंच त्याला आता ड्रिप पाईप आणून टाकायचं आधीमध्ये. कवा तर का नाही सरीनं सोडलं तरी बी चालते, कारण की कडेपर्यंत काय पाणी जात नाही आपला. कारण की पाण्याचं प्रेशर कमी असल्यामुळं का नाही कडेपर्यंत काही जात नाही. त्यामुळं का नाही एवढं 3 सऱ्या हे केले, पाणी पाजले. आणि केळीचं रोपं त्यांनी लावले. प्रत्येक काय औषध करायचं आहे की नाही मी सांगत असतो तुम्हाला. आणि व्हिडिओ माझे बघत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग.